आपल्याला सारखा एक आता स्वर ऐकायला येतो की मला जीवनाचा खूप कंटाळा आलेला आहे. जीवनाचा कंटाळा काय येतो याचा जर आपण विचार केला तर त्याची उत्तरं आपल्याकडेच असतात, पण ते आपल्याला सापडत नाहीत. कधीकधी आपण अनावश्यक ताण घेतो डोक्यावर. एखादं स्वप्न आपलं भंगलेलं असतं, आर्थिक टंचाई असते, कोर्ट कचेरी, घरातले कौटुंबिक वादविवाद, नातेवाईकांचं टॉर्चर, मित्रांचं टॉर्चर, असं बऱ्याच गोष्टी असतात. पण म्हणून आपण आपलं जीवन असं घाण ठेवणं किंवा दुसऱ्यासाठी कलुषित करणं हे फार वाईट आहे. अशा वेळेला तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या. एखादा छान असा छंद जोपासा. शेवटी काय असतं बघा, काहीही केलं तरी कुणीही शेवटच्या क्षणाला आपल्याजवळ धावून येत नसतो. सगळं सहन करायचं असतं आपल्याला. आपल्या जर डोक्यावर परिणाम झाला, 4 दिवस घरातली सांभाळतील, नंतर रस्त्यानं फिरताना कोण दगड मारते, कोण धुंड मारते, कोण बघायला येत नाही. एखाद्या आजारानं आपण ग्रासलो गेलो, बिछाण्यावर पडलो, 2-3 महिने लोक सेवा करतात, नंतर तीसुद्धा कंटाळतात. याचा अर्थ आपण आपल्या शरीराकडे पण किती वेळ दिला पाहिजे, त्याचंसुद्धा काही हवं नको ते बघितलं पाहिजे. आणि मग आपल्याला म्हणायचा अधिकार आहे की मला जीवनाचा कंटाळा आलेला आहे. पण असं आपण म्हणू शकणार नाही, कारण आपण एखादा छंद जोपासणं किंवा त्याच्यात आपण वाहून घेतलं की आपोआप ह्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला मुक्ती भेटते आणि आपलं जीवन छान, सुंदर आणि सुखकर होतं.